नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या फिजिक्स या सब्जेक्टमधला फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनामिक्स ह्यामधले बोर्डला जे प्रॉब्लेम आले होते मागील 5 वर्षाचे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामधला आपला पहिला प्रॉब्लेम कुठचा आहे? अ मेटल रिंग ऑफ रॅडियस 20 सेंटीमीटर इज रोटेटिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. व्हॉट विल बी द रॅडियस ऑफ गायरेशन अबाउट द सेम ॲक्सिस. ओके, हा 1 मार्क्सचा क्वेश्चन होता. 2025ला आला होता. तर त्याचा आन्सर असा आहे की आपल्याला रॅडियस दिला आहे. रॅडियस किती दिला आहे? तर 20 सेंटीमीटर. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रॅडियस ऑफ गायरेशन, दॅट इज के. रॅडियस ऑफ गायरेशनचा सिम्बॉल काय आहे? तर के आहे. तर आपल्याला काय माहिती आहे की आपल्या एक रॅडियस ऑफ गायरेशनबद्दल एक गोष्ट माहिती आहे की के इज इक्वल टू, म्हणजे जेवढाच रॅडियस ऑफ गायरेशन असतो तेवढाच रॅडियस असतो. ओके, देअरफोर केची आपली आरची व्हॅल्यू किती आहे? 20 सेंटीमीटर, राईट. देअरफोर के इज ऑल्सो 20 सेंटीमीटर. मग 20 सेंटीमीटरला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग मीटरमध्ये कसं करणार? 20 डिवाइड बाय 100 सेंटीमीटर, दॅट मीन्स 20 डिवाइड 100 मीटर, देअरफोर 0.2 मीटर. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. ओके, आपला जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो असा आहे, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क ऑफ मास 10 kg and radius 60 centimeter about an axis perpendicular to its length and passing through its center. ओके, मग आपल्याला ह्यामध्ये गिवन काय दिलं आहे? तर मास दिलं आहे डिस्कचं. ते किती आहे? मास इज इक्वल टू, दॅट इज एम इज इक्वल टू 10 kg, राईट. देन रॅडियस दिला आहे डिस्कचा. किती आहे रॅडियस? तर 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटरला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 100ने डिवाइड करायचं, दॅट मीन्स 0.6 मीटर, राईट. ओके, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे डिस्कसाठीचा? तर आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, 1/2 mr स्क्वेअर. देन 1/2 एम किती आहे? तर 10 आहे. आर किती आहे? 0.6⁻², राईट. देन 2 1 जा 2, 2 5 जा 10, देअरफॉर 5 इंटू, आता आपलं हे 0.6 इंटू 0.6 किती येणार? 0.36. ओके, मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण इथे साईडला करूया. इंटू 5, 5 6 जा 30, कॅरी ओवर 3, 5 3 जा 18, 5 3 जा 15 प्लस 3 18. ओके, 2 डेसिमल, देअरफॉर 2 डेसिमल आपण इथे दिले 1.8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ओके, हे आपलं झालं आन्सर ह्या क्वेश्चनचं. ओके, आपला जो थर्ड क्वेश्चन असा आहे, a torque of magnitude 400 Newton meter acting on a body of mass 40 kg produces an angular acceleration of 20 radian per second square. Calculate moment of inertia of the body. ओके, हा जुलै 2024ला आलेला क्वेश्चन आहे आणि 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर ह्यामध्ये आपल्याला काय गिवन दिलं आहे? तर टॉर्क दिलं आहे. टॉर्क किती आहे? 400 न्यूटन मीटर्स, राईट. त्याच्यानंतर मास दिलं आहे डिस्क बॉडीचं. मास किती आहे बॉडीचं? तर 40 kg, राईट. देअरफॉर 40 kg. आणि अँग्युलर ॲक्सलरेशन किती दिलं आहे? अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे अल्फा, तो किती दिला आहे? 20 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर, राईट. फाइंड आउट काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय. ओके, तर फॉर्म्युला काय? मोमेंट ऑफ इनर्शिया इन द फॉर्म ऑफ टॉर्क. तर आय इज इक्वल टू टो अपॉन अल्फा. मग टोची व्हॅल्यू किती आपली आहे? 400, राईट. आणि अल्फा किती आपला? 20. ओके, 20 जा 400, देअरफॉर फायनल आन्सर इज 20 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपला जो फोर्थ प्रॉब्लेम आहे तो बघा. पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाईन फॉर अ रॅडियस ऑफ कर्वेचर ऑफ 288 मीटर. We are not recommending the vehicle to drive faster than 216 km/h. With what angle should be road be tilted? ओके, मग आपला एक ट्रॅक आहे, त्याचं कर्वेचर म्हणजे तो सर्क्युलर असा किती आहे? तर 288 मीटरचा आहे. ओके, त्याच्यावर आपण रेकमेंडेड काय करतोय? 216 किलोमीटरच्या पेक्षा जास्त ताशी स्पीड नसला पाहिजे, राईट. तर व्हॉट विल बी द अँगल शुड बी टिल्टेड, म्हणजे तो साईडला किती अँगलला थोडा तिरका असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला गिवन काय दिलं आहे? तर आर दिलं आहे, रॅडियस दिला आहे 288 मीटर. व्हेकलचा स्पीड किती दिला आहे?
मॅक्झिमम किती असला पाहिजे 216 किलोमीटर पर आवर, राईट. त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये, किलोमीटरऐवजी मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. मग आपण 216ला 1000/306,000ने 3600ने डिवाइड करतो, मल्टिप्लाय करतो. ओके, 216 इंटू 1000 डिवाइड बाय 3600. मग दिस झिरो कॅन्सल, दिस झिरो कॅन्सल. ओके, 36 1 जा 36, 36 जा 216. हे कसं आलं, 36 जा 180, 6 जा 36. ओके, 180 प्लस 36 216, राईट. मग तसं आपण 36 जा 216 असं केलेलं आहे. मग 6 इंटू 10 केलं आपला किती येतं, 60 मीटर पर सेकंड. ओके, आपल्याला जो स्पीड आहे तो आपल्याला कशामध्ये मिळाला, आता मीटर पर सेकंडमध्ये मिळाला. तो किती मिळाला, 60 मिळाला आहे, राईट. आपला अँगल काढायचा म्हणजे थीटा फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज अवर फॉर्म्युला. ओके, व्हॉट इज व्ही म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे, 60 मीटर पर सेकंड. देअरफॉर 60 स्क्वेअर अँड आर 288 मीटर इंटू 9.8 आपली ग्रॅव्हिटी असते, त्यामुळे 9.8 आपण लिहिलेलं आहे इथे ग्रॅव्हिटीचा व्हॅल्यू. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 2822.4 आणि 60चा स्क्वेअर किती येतो, 3600. ओके, हे डिव्हिजन करणं पॉसिबल नाही. मग आपण काय करतो, तो लॉग काढतो. लॉग कसा काढतो बघा, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, हे ब्रॅकेटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, लॉग ऑफ 3600 मायनस लॉग ऑफ 2822. मायनस का, बिकॉज ऑफ इथे डिव्हिजन आहे. डिव्हिजन असेल तर लॉगेरिथममध्ये सबस्ट्रॅक्शन होतं. ओके, आता आपण लॉगेरिथम बघूया. लॉग काढायचा कसं दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला इथे दिसत असेल कदाचित 36, आपली व्हॅल्यू काय आहे ती 3600, राईट. दरफॉर आपला 36मध्ये बघायचं आपल्याला, 36मध्ये 0. ओके, 0मध्ये किती आला, 5563. पुढे परत 0 आहे, म्हणजे 0ची व्हॅल्यू नाहीच आहे. मग आपलं 36चा लॉग किती आला, 5563. ओके, तो आपण लिहून घेऊया इथे, 5563. पण इथे किती नंबर्स आहेत, 1 2 3 4. आपला रूल काय आहे की जेवढे नंबर्स आहेत त्याच्यातून एक सबस्ट्रॅक्ट करायचा, म्हणजे की झाले 4 - 1 3.5563 मायनस लॉग ऑफ 2822, म्हणजे 28चा 22मध्ये बघूया. तर तुम्हाला इथे 28 दिसत असेल, 28मध्ये आपण 2मध्ये जायचं आहे, म्हणजे 4502. ओके, आणि परत 2मध्ये असं लाईनमध्ये गेल्यावर आपला किती मिळतो, 3, म्हणजे 4505, राईट. 4505. मग इथे पण आपले नंबर्स किती आहेत बघा, 1 2 3 4. मग 4 - 1 3, देअरफॉर 3.4505, राईट. मग आपल्या ह्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, कोणाचं, ह्या दोघांचं. ठीक आहे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. ठीक आहे, मग सबस्ट्रॅक्शन किती येतं बघा, ह्याचं सबस्ट्रॅक्शनमधून हे सबस्ट्रॅक्ट केल्यावर आपल्याला आन्सर मिळतं 0.1052. किती मिळतं, 0.1058. ओके, ह्याचा आपल्याला अँटीलॉग काढायचा आहे. ओके, अँटीलॉग फाइंड आउट करायचा आपल्याला, 0.1058चा अँटीलॉग आपण आता फाइंड आउट करून घेऊया. तर आपल्याला बघायचंय, लक्षात घ्या अँटीलॉग फाइंड आउट करताना महत्त्वाचा मुद्दा आहे की डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला किती नंबर असेल तरी तो अँटीलॉगमध्ये बघायचा नाही, तर डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडचा नंबरच चेक करायचा. म्हणजे आपल्याला बघायचं आहे 10मध्ये 58 बघायचे, 5 and 8. तर अँटीलॉगमध्ये आपण जावे, इथे 10 बघा, 10मध्ये आपल्याला इथे 5ला जायचं, दॅट इज 1274. तसंच पुढे आपल्याला जायचं 8ला, म्हणजे 1274 + 2 1276. ओके, आपण हा नंबर लिहूया, 1276. ओके, आता अँटीलॉग बघताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डेसिमल साईडला किती नंबर आहे, तिथे 0 आहे. तर ह्या 0 नंबरमध्ये आपल्याला 1 ॲड करायचा आहे, नेहमी 1 ॲड करायचं. 0 + 1 1, तेवढे डेसिमल पॉईंट तुम्ही राईट हँड साईडला शिफ्ट होऊ शकता, म्हणजे 1.276, राईट. तुम्हाला किती मिळाला टॅन इनवर्स काढण्यासाठी, टॅन इनवर्स तुम्हाला मिळालं 1.276. ओके, आता आपल्याला ह्याचा थीटा फाइंड आउट करायचा. मग आपल्याला आता कुठे जायचं आहे, तर टॅनमध्ये जायचं आहे. तर टॅनमध्ये जाताना आपण नॅचरल टॅन चेक करायचं आहे. तर नॅचरल टॅनमध्ये
थोडी इंटरेस्टिंग आहे. आपल्याला ही व्हॅल्यू 1276 ही व्हॅल्यू चेक करायची आहे, ह्यामध्ये कुठे भेटते ती. ओके, तर तुम्हाला लक्षात येईल की इथे झिरोच्या व्हॅल्यूज आहेत सर्व. बघा इथे 0 आहे आणि ह्या व्हॅल्यू आहेत त्या 45च्या पुढे 1च्या व्हॅल्यू आहेत. बघा 1 1 1, मग त्याच्या पुढच्या पण 1च्या व्हॅल्यू असतात. मग आपल्याला चेक काय करायचं आहे की 1.276, मग ही व्हॅल्यू कुठे बघायची, तर 276 बघा, 1 इथे असणारच आहे. तर 276 आहे बघा, इथे 20 आहे, 2728 आहे. आपल्याला 276 पाहिजे, मग 2753. ओके, म्हणजे आपल्याला काय आन्सर मिळेल 1.2753. राईट, म्हणजे हे जवळपास सेम आहे ना, 1.2753. मग ते कुठे आहे, कुठच्या ह्याच्यात आहे, 1.2753 कुठे आहे, तर 51 डिग्रीला आहे. राईट, 51 डिग्रीला आहे आणि 0.954 मिनिट म्हणजे 0.9 डिग्री. ओके, म्हणजे 51.0.9, दॅट मीन्स 51.9. ओके, मग थिटाचा आन्सर किती आला आपलं, 51.9 डिग्री. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हा प्रश्न आला होता जुलै 24ला 2 मार्क्ससाठी. तुम्हाला कळला असेल अशी अपेक्षा आहे, तुम्ही सोडवून बघा. आपला फिफ्थ प्रॉब्लेम असा आहे, अ मोटरसायकलिस्ट परफॉर्म स्टंट अलॉंग द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल ऑफ डेप्थ ऑफ इनर रेडियस 4 मीटर. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स अँड वॉल इज 0.4. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम पिरियड ऑफ रिव्होल्युशन. ओके, वेल ऑफ डेप्थ म्हणजे काय, तर गोल अशी विहीर असते आणि त्याच्या वॉलवर एखादा मोटरसायकल गोल गोल गाडी चालवत असतो. ओके, तर त्याला महत्त्वाचं काय की स्पीड मेंटेन ठेवणं, अदरवाईज तो खाली पडून त्याला अपघात होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. तर ह्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर रॅडियस दिला आहे. रॅडियस किती दिला आहे त्या वेल ऑफ डेप्थचा, तर 4 मीटर. ओके, आणि टायर आणि त्या भिंतीमध्ये होणारं जे फ्रिक्शन आहे ते किती आहे, 0.4 आहे. तर आपल्याला काढायचं काय, तर पिरियड काढायचं आहे. पण पिरियड काढण्यासाठी आपल्याला म्हणजे टाईम काढण्यासाठी, एक सर्कल पूर्ण करण्याचा लागणार टाईम काढण्यासाठी आपल्याला मिनिमम स्पीड काढावा लागेल की जो मेंटेन ठेवल्यावरच तो गोल गोल फिरू शकतो. बरोबर आहे, तर व्ही मिनिमम कसं काढणार, तर त्याचा फॉर्म्युला आहे √RG/μs. ओके, आर म्हणजे काय तुमचा, तर 4 आहे. राईट, ग्रॅव्हिटी किती दिली आपल्याला, गिवन 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू 10 अँड डिवाइड म्यूएस किती आहे, 0.4. बरोबर, मग 0.4ने 4ला डिवाइड केल्यावर आन्सर किती येतं, तर 10 येतं. 0.4 ने 4ला डिवाइड केल्यावर 10 आन्सर येतं इंटू 10. दॅट मीन्स ह्याचा स्क्वेअर रूट किती येतो, तर 2 10 आहेत, म्हणजे एक दोघांपैकी एक 10 राहणार बाहेर. म्हणजे हा तुमचं उत्तर घ्यायला मिनिमम स्पीड किती असला पाहिजे, एका सेकंदामध्ये 10 मीटर त्याने डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे त्या भिंतीवर त्याने गोल आपली मोटरसायकल चालवण्यासाठी. पण आपल्याला काय काढायचं, अजून पिरियड काढायचं आहे. मग तो कसा काढणार, पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, T=2πr/V मिनिमम, म्हणजे मिनिमम स्पीड आता जो घेतला तो. मग 2 × 3.14 इंटू रॅडियस 4 डिवाइड बाय 10. राईट, आपण पुढे कसं करू शकतो, 2 1 जा 2, 2 5 जा 10. राईट, म्हणजे काय आलं, 3.14 इंटू 4 डिवाइड बाय 5. ओके, मग तुम्ही काय करू शकता, 5ने 4ला डिवाइड करू शकता. ते कसं करणार बघा, 4 डिवाइड बाय 5. ओके, 5 0 जा 0. राईट, त्याच्यानंतर इथे काय राहिले, 4 वरून घेतला 0 कॅरी, मग ते 5 8 जा डेसिमल पॉईंट, 5 8 जा 40. तर आपला किती आलं उत्तर, 0.8. म्हणजे 3.14 इंटू 0.8. ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण इथे करूया, 3.14 इंटू 0.8. ओके, 8 4 जा 32 कॅरी ओवर 3, 8 1 जा 8 प्लस 3 11 कॅरी ओवर 1, 8 3 जा 24 प्लस 1 25. राईट, देन 1 2 डेसिमल साईडला 2 पॉईंट्स आहेत, इकडे आहे म्हणजे 1 2 and 3, 1 2 and 3. ओके, मग तुमचं उत्तर किती दिलं, 2.512. ओके, तुम्हाला किती सेकंड लागेल कव्हर करायला एक पूर्ण रिव्होल्युशन, 2.512 सेकंड. ओके, एवढ्या वेळामध्ये एक मोटरसायकलिस्ट एक सर्कल कंप्लीट करेल. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपला 6 नंबरचा प्रॉब्लेम कसा आहे बघा, द सरफेस डेन्सिटी ऑफ युनिफॉर्म डिस्क ऑफ रॅडियस 10 cm इज 2 kg/m².
Find its moment of inertia about an axis passing through its center and perpendicular to its plane. ओके, मग आपल्याला गिवन काय दिलं आहे तर सरफेस डेन्सिटी दिली आहे, ती किती आहे तर 2 kg/m², राईट. रॅडियस किती दिला आहे सेंटीमीटरमध्ये दिला आहे, तो आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे. देअरफॉर 10/100 दॅट मीन्स 0.1 मीटर. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मग मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याच्या आधी आपल्याला मास काढायला लागेल डिस्कचं. ते कसं काढणार, सरफेस एरिया मल्टिप्लाइड बाय सरफेस डेन्सिटी. मग सरफेस एरिया डिस्कचा कसा काढतात, त्याचा फॉर्म्युला आहे πr². ओके, आणि सरफेस डेन्सिटी आपल्याला किती दिली, ऑलरेडी 2 kg दिलेलीच आहे म्हणून ते 2 लिहिलं आहे. ओके, मग पायची व्हॅल्यू आपल्याला आपण आधी असं पाय असाच लिहूया. आरची व्हॅल्यू आपली किती आहे 0.1, 0.1चा स्क्वेअर इंटू 2. ओके, मग 0.1चा स्क्वेअर किती येतो तर 0.01 इंटू 2. 0.01 म्हणजे 0.02, देअरफॉर पाय इंटू 0.02 kg. ओके, दिस इज द मास ऑफ अवर डिस्क, राईट. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा एखाद्या डिस्कचा, तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठीचा फॉर्म्युला I = 1/2 mr². ओके, मग आपल्याला 1/2 mची व्हॅल्यू आपली आहे 0.02 पाय अँड r² म्हणजे रॅडियस आपला 0.1चा स्क्वेअर, बरोबर. मग आपण कसं करणार पुढे, 1/2 0.02 पाय इंटू 0.1चा स्क्वेअर किती येतो तर 0.01, बरोबर. मग बघा अजून काय होईल, 2 1 2 2 1 2. ओके, दॅट्स मीन 0.01 पाय इंटू 0.01. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला किती मिळणार आहे ते कसं करून चेक करून बघूया आपल्याला किती येतं ते. तर इथे आपण बघूया 0.01 मल्टिप्लाइड बाय 0.01, राईट. दॅट मीन 1100. आता पुढे काय करायची गरज नाही, पण इथे किती डेसिमल आहेत, ह्यानंतर 1 2 आणि इथे किती आहेत 1 2 आहेत, बरोबर. म्हणजे 1 2 3 आणि अजून एक वाढवाल 4. ओके, मग आपला आन्सर काय येतं मोमेंट ऑफ इनर्शियाचं 0.0001. ओके, म्हणजे आपला इंटू पाय मल्टिप्लाइड बाय पाय, ही पायची व्हॅल्यू आपण अशी मल्टिप्लाइड बाय पाय लिहिली. मग पायची व्हॅल्यू किती आपली 3.142 इंटू, मग हे समजा 3 झिरोज आहेत 1 2 3 4. मग हे समजा ह्या साईडला शिफ्ट केले तर आन्सर काय येणार 1 × 10⁻⁻⁴, राईट. कारण ते शिफ्ट इकडे झाले 1 2 3 4 शिफ्ट झाला म्हणजे 1 इकडे येणार तुमचा, हा 0 हा 0 हा 0 इकडे शिफ्ट झाला, 4 वेळा शिफ्ट झाला. म्हणजे फायनल आन्सर येणार तुमचं 3.142. 1 ने ह्याला मल्टिप्लाय तेच राहणार इंटू 10⁻⁴ kg/m². ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपला जो 7th प्रॉब्लेम आहे तो आपला मगाशी सोडवला होता 5th प्रॉब्लेम त्याप्रमाणेच आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज आहेत. तर बघूया. अ मोटरसायकल is to be undertake horizontal circles inside the cylindrical wall of a wheel of inner radius 4 meter. The coefficient of static friction between tires and the wall is 0.2. Calculate the minimum speed and period. ओके, मग आपल्याला गिवन काय आहे तर R दिला आहे 4 मीटर आणि μs दिला आहे स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज 0.2. फाइंड आउट आपल्याला मिनिमम वेलॉसिटी म्हणजे स्पीड काढायचं आहे आणि टाईम काढायचं आहे, राईट. मग व्ही मिनिममचा फॉर्म्युला काय आपला तर √RG/μs, राईट. देअरफॉर R किती आहे आपला, R आपला 4 आहे, ग्रॅव्हिटी आपण 10 कन्सिडर करतो, इथे आपण 9.8 घेऊया. ओके, डिवायडेड बाय किती घेतलं आपण μs किती आहे 0.2, राईट. मग आधी आपल्याला डिव्हिजन करणं आवश्यक आहे किंवा मल्टिप्लिकेशन. आपण डिव्हिजन करून घेऊया, 0.2 ने 4ला डिवाइड करूया, 2 2 4. बट हा 0.2 असल्यामुळे 20 आन्सर येतं, 20 × 9.8, राईट. 2 2 4 म्हणजे 2 यायला पाहिजे होतं पण 0.2 आहे म्हणजे हा खूप लहान आहे, मग आन्सर 20 येतं. मग 20 × 9.8 म्हणजे किती तर 28 × 160, 0 कॅरी ओव्हर 16, राईट. 29 जा किती येणार 180, 180 + 16 196, राईट. बट डेसिमल पॉईंट कसा इथे नाही डेसिमल दिलेला आहे. मग 196 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे तर 14चा. ओके, देअरफॉर आन्सर आपला आलं मिनिमम स्पीड किती आला 14 मीटर/सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये 14 मीटर एवढं अंतर कव्हर केलं पाहिजे, डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे. ओके, त्याचा आपला पिरियड काढायचा आहे. टी कसा काढणार तर टीचा फॉर्म्युला आहे 2πr/v मिनिमम, राईट. मग 2 × 3.14
इंटू आर किती आहे 4 डिवाइड बाय व्ही मिनिमम 14 राईट. मग 2 आपण काय करूया 2 1 जा 2 2 7 जा 14 ओके. मग आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकतो ह्यांचं किंवा ह्याने डिव्हिजन करून घेऊ शकतो. तर कुठची आपण प्रोसिजर करू शकतो तर आपण मल्टिप्लिकेशन करूया इथेच. 4 4 जा 16 कॅरी ओवर 1 4 1 जा 4 प्लस 1 5 4 3 जा 12 12.56 2 डेसिमल 56 अँड डिवाइड बाय 7. मग आता डिव्हिजन याचं कसं करणार तर बघा इथे आपण लिहिले 12.56 डिवाइड बाय 7 7 1 जा 7 रिमेनिंग 5 5ला पॉईंट डिवाइड होऊ शकत नाही 7 डेसिमल पॉईंट दिला वरून 5 खाली घेतला 7 6 जा 56 ओके 7 8 जा 56 पण 7 7 जा 49. मग आपण 7 7 जा 49 असं घेतलं राहिले किती 6 राहिले राईट वरून परत 6 आले 7 9 जा 63 ओके. मग 63 रिमेनिंग 3 डझंट मॅटर 3 रिमेनिंग राहतात तर आपला आन्सर मिळालं आहे 1.79 पर सेकंड सॉरी पर नाही सेकंड ऑनली. म्हणजे एक सर्कल कंप्लीट करायला त्या मोटरसायकल्सला किती वेळ लागेल 1.79. दिस इज अवर आन्सर ओके. आपला 8 नंबरचा प्रॉब्लेम असा आहे अ फ्लाय व्हील ऑफ मोटार हॅज mass 100 kg and radius 1.5 meter okay. The motor develop a constant torque of 2000 newtons meter. The flywheel start rotating from rest. Calculate the work done during the first 4 revolution okay. मग आपल्याला काय काय दिलंय तर रॅडियस दिलंय फ्लायव्हीलचं रॅडियस किती आहे आर इज इक्वल टू 1.5 मीटर राईट. टॉर्क किती आहे आपला टॉर्क दिला आपल्याला 2000 न्यूटन्स मीटर राईट. आणि किती रिव्होल्युशन्स आहेत किती सर्कल कंप्लीट होतात आहे 4. फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला तर वर्क डनचा डब्ल्यू अँड क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला काय डब्ल्यू इज इक्वल टू टो इंटू थिटा ओके. बट थिटाचा फॉर्म्युला काय तो टो इंटू 2 पाय एन. थिटा कसा काढतात 2 पाय एन ने ओके. मग टॉर्क आपलं 2000 आहे इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू 4 ओके. देन आपण कसं करणार 2000 इंटू 2 4000 4000 इंटू 4 16,000 राईट इंटू 3.142 ओके. म्हणजे आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करणं तुमच्यासाठी इझी आहे तर तुम्ही मल्टिप्लिकेशन केल्यावर तुमच्या लक्षात येईल उत्तर आपलं येतं 50,272 जूल ओके. 50,272 जूल. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ओके. आपला जो 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा. द रॅडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक इज 200 मीटर. फाइंड द अँगल ऑफ बँकिंग ऑफ द ट्रॅक इफ द मॅक्झिमम स्पीड ॲट विच अ कार कॅन बी ड्रिवन सेफली अलॉंग इट इज 25 मीटर पर सेकंड ओके. तर आपल्याला ट्रॅकचा तुम्हाला रॅडियस दिला आहे तो किती आहे 200 मीटर. तो आपण इथे गिवनमध्ये लिहिला आहे आर इज इक्वल 200 मीटर. मॅक्झिमम वेलॉसिटी किती दिलं आहे 25 मीटर पर सेकंड ओके. ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला अँगल काढायचा आहे बँकिंग रोडचा थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग तो कसा काढतात थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी ओके. मग व्ही किती आहे आपला 25 स्क्वेअर अपॉन आर किती आहे 200 अँड जी किती आहे 9.8 ओके. 25चा स्क्वेअर 625 आणि 200 इंटू 9.8 किती येतं 1960 ओके. मगाशी आपण लॉगच्या पद्धतीने सोडवलं होतं. आता आपण आपल्या रेग्युलर मॅथमॅटिक्सच्या पद्धतीने हे गणित सोडवता येते का बघूया सिम्पल मॅथमॅटिक्सने. त्यांचं डिव्हिजन करूया 625 डिवाइड बाय 1960 राईट. इथे 5 आहे ते 0 याचा अर्थ आपला दोन्ही नंबरला 5ने डिव्हिजन करणं पॉसिबल आहे. म्हणजे कसं येणार 5 1 जा 5 रिमेनिंग 1 12 5 2 जा 10 रिमेनिंग 2 5 25 1 5 5 जा 25 ओके. देन इथे 5 3 जा 15 रिमेनिंग 4 46 5 9 जा 45 रिमेनिंग 1 0 देन 10 5 2 जा 10 ओके. आता 125 392 आता पॉईंटने पॉसिबल नाही आहे याच्या पुढे जाणं कारण हा ऑड 5 ऑड आहे आणि 2 इवन आहे. मग आपण रेग्युलर पद्धतीने डिव्हिजन करूया 125 डिवाइड बाय 392 राईट. पॉसिबल आहे का डिव्हिजन करणं नाही मग 0 येणार ओके. 0 डेसिमल पॉईंट दिला 1250 ओके.
मग 392. आता आपण हे कसं करतो, 400 3 जा 1200 राईट, दॅट मीन 392 3 जा. आपण चेक करूया 392 3 जा. थोडंसं तुम्हाला अंदाज बांधून करायचं हे. 3 2 जा 6, 3 9 जा 27, कॅरी ओवर 2, 3 3 जा 9 प्लस 2 11. ओके, इथे आलं आपलं 1176. रिमेनिंग किती 4, 14 मायनस 7 7 राईट. इथे किती येणार तुमचा 0 0. ओके, रिमेनिंग 74. 0 आपण घेतला 392 जा किंवा 391 जा. 391 जा आपला मिळेल 392, कारण 357 जा 392 जा किंवा 390 आपण 2 जाही घेऊ शकतो डायरेक्ट. म्हणजे आपला आन्सर किती येणार 0.32. ओके, ऑलमोस्ट. मग 0.32 आपला आला आन्सर. आपण थोडंसं आपल्या रेग्युलर फॉर्मच्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतोय. तर 0.32 आपल्याला टॅनमध्ये बघायचं आहे. तर आपण चेक करूया 32 कुठे दिसते तुम्हाला. नॅचरल टॅनमध्ये बघायचं आपल्याला. तर नॅचरल टॅन्जंट तुमच्या समोर आहे. तर 0.32 याचा अर्थ तुम्हाला इथे ह्या व्हॅल्यू 1च्या आहेत बघा इकडे, आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुमच्या कशाच्या आहेत 0 पॉईंटच्या आहेत. ओके, मग आपल्याला काय बघायचं आहे 0.32. 0.32 आहे बघ, 3032 म्हणजे 32. तर इथे पण 32 मिनिमम 32 किती आहे 32 11. ओके, म्हणजे 17 मिनिट्स आणि 0.8 म्हणजे 17.0.8. ओके, आपला आन्सर काय आलं फायनल. थिटा किती आला आपला, तर 17 डिग्री अँड 48 मिनिट्स म्हणजे 17.8 डिग्री. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, मग तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता, सिम्पल मॅथमॅटिक्स आणि लॉगरिथमने. हे तुम्ही लॉगच्या पद्धतीने सोडवून बघू शकता. ओके, आपला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा असा आहे. अँड ऑटोमोबाईल इंजिन डेव्हलप 62.84 किलोवॅट पॉवर, एवढी पॉवर जनरेट करतं आहे, व्हाईल द रोटेटिंग ॲट अ स्पीड 1200 RPM राऊंड पर मीटर. ओके, 1200 जेव्हा राऊंड मारते तेव्हा एखादं व्हील तेव्हा 62.84 एवढं किलोवॅट एवढी पॉवर जनरेट करते. व्हॉट टॉक डज इट डिलिव्हर, किती टॉक डिलिव्हर करते तो ऑटोमोबाईल इंजिन. तर चेक करूया आपण. आपल्या गिवनला पॉवर दिलं आहे 62.84 किलोवॅट. त्याला वॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1000ने मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर 3 डेसिमल पॉईंट ह्या साईडला शिफ्ट व्हायचे, 1 2 आणि 30, तिसरा 0 द्यायचा. देअरफॉर 62,840 वॅट एवढी पॉवर जनरेट करतं एक इंजिन राईट. आपला अँग्युलर स्पीड किती दिला आहे 1200 RPM. ओके, आपल्याला जो अँग्युलर स्पीड दिला आहे तो RPM मध्ये, तो आपल्याला कन्वर्ट करायचा आहे रॅडियन पर सेकंडमध्ये. तो कसा करतो आपण, त्या जो काय स्पीड दिला आहे त्याला 2π/60 ने डिवाइड करतो. ओके, मग 0 0 गेट कॅन्सल, 6 1 जा 6, 6 2 जा किती येतं 12 आणि हा 0 म्हणजे 20 इंटू 2 40, 40 इंटू पाय 45 रॅड पर सेकंड. ओके, फाइंड आउट आपल्याला काय करायचं आहे टॉर्क करायचा आहे फाइंड आउट. ओके, मग टॉर्कचा फॉर्म्युला काय आपला पॉवर अपॉन अँग्युलर स्पीड. ओके, मग पॉवर किती आहे 62,840 आणि अँग्युलर स्पीड 40 पाय. ओके, पायची व्हॅल्यू किती आपली 3.14. ह्याचं मल्टिप्लिकेशन किती येतं 125.6. ओके, मग हे डिव्हिजन खूप कठीण आहे, तर आपण अशा पद्धतीने न जाता लॉग काढूया. तर 62,840चा लॉग आपण कसा काढणार, तर 62 मध्ये 8 बघणार. ओके, तर बघूया 62 मध्ये 8 आपण 62 मध्ये 8 लास्टला 4 असं बघतो आपण. ठीक आहे, मग आपला हा लॉगॅरिथम मी घेतलेला आहे तुमच्या समोर, आणि तुमच्या समोर 62 नंबर बघा दिसतोय का तुम्हाला. तर 62 मध्ये आपल्याला 8 बघायचं आहे. 62 मध्ये 8 7980. ओके, आणि आपल्याला पुढे काय ॲड करायचं आहे तर 4 आहे ना, 7980 प्लस 3 म्हणजे 7983. किती आला आपला लॉग ह्याचा 7983. ओके, मग आपल्याला इथे लक्षात येतंय का की इथे नंबर्स किती आहेत 1 2 3 4 5. 5 मायनस 1 4, देअरफॉर लॉग आला आपला 4.7983 राईट. मग आपल्याला पुढे काय करायचं आहे की ह्याचं 125.6चा लॉग काढायचा. तो कसा काढणार 12 मध्ये 5 आणि 6 बघायचा आपल्याला. ठीक आहे, मग 12 बघूया आपण लॉगॅरिथम मध्ये. लॉग बघतोय आपण बघा, तर 12 नंबर आपला इथे आहे. 12 मध्ये आपल्याला बघायचा आहे 5. ठीक आहे, 12 मध्ये 5 आपला
0969 आणि आपल्याला पुढे बघायचं आहे 6. ओके, 12 मध्ये 5, 0969 आणि 6 किती आहे तर 21. ओके, 0970 आणि 21 90 म्हणजे 0990. ओके, 0990 आपला किती आला 0990, राईट. मग आपला इथे किती आहेत 1 2 3 3 मायनस 1 2 2.0990. ओके, हे आपलं आलं. ओके, याचं आपल्याला आता अँटीलॉग काढायचं सबस्ट्रॅक्शन झाल्यावर. तर बघूया याचं सबस्ट्रॅक्शन आपण तुम्ही करू शकता. मग सबस्ट्रॅक्शन मी डायरेक्ट लिहितोय अँटीलॉग ऑफ 2.6993. तर ह्याचा अँटीलॉग किती येतो तर अँटीलॉगच्या ह्याच्यामध्ये आपण चेक करूया. तर अँटीलॉग बघताना आपण 2 बघत नाही तर 69 मध्ये 9 बघतो आणि 3 बघतो. ओके, मुद्दाहून अशा लाईन्स मारतोय, तुम्हाला लक्ष द्यावं आपण काय चेक करतोय ते. तर अँटीलॉग मध्ये जाऊया आपण. दिस इज अँटीलॉग आणि 69 बघूया. 69 मध्ये आपल्याला 9 आणि 3 बघायचं, राईट. 69. ओके, 69 मध्ये 9 किती आहे आपला 5000 आणि 3 किती आहे तर 3 म्हणजे 5000 प्लस 3 5003, राईट. म्हणजे आपलं उत्तर आलं 5003. मग डेसिमल पॉईंट किती आहे 2 मध्ये एक ऍड केला 2 + 1 3 3 शिफ्ट होणार 1 2 3. ओके, मग फायनल आन्सर टॉर्क किती आला आपला की 500.3 न्यूटन मीटर. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके.